संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत होळी। अंजली दमानी यांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर। राजकीय नेत्यांमध्ये धुळवडीचा उत्साह। देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी। तर मुंबई ठाण्यात कलाकारही होळीच्या रंगात न्हाऊन गेले। पुण्यात गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पुण्यातल्या खराडी परिसरात हनी सिंगच्या कार्यक्रमाचं आयोजन। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ। उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण। मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीत कोसळल्यानं जवानाचा मृत्यू। सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण।